कोथरूडमधून चंद्रकांत पाटलांना उज्ज्वल केसरकरांचं आव्हान असणाऱ्या विधानसभा लढवण्यासाठी आता उज्ज्वल केसकर इच्छुक आहेत। तर कोथरूडमधून चंद्रकांत पाटलांना उज्ज्वल केसकरांचं आव्हान असणाऱ्या विधानसभा लढवण्यासाठी उज्ज्वल केसकर इच्छुक आहेत। केसकरांच्या इच्छेमुळे आता चंद्रकांत पाटलांची अडचण होणार आहे। कोथरूडमधून चंद्रकांत पाटील की उज्ज्वल केसकर हे पाहणं महत्त्वाचं आहे। भाजपचे माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर यांनी भाजपच्या विद्यमान आमदारांना आज आव्हान दिलं आहे। कोथरूड मतदारसंघातील मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या जागेवरच उज्ज्वल केसकर यांनी लढण्याची इच्छा व्यक्त केली किंवा शिवाजीनगर मतदारसंघातूनही त्यांना संधी मिळावी असं त्यांनी म्हटलंय। सध्या शिवाजीनगर मतदारसंघात भाजपचे सिद्धार्थ शिरोळे हे विद्यमान आमदार आहेत। दोन्हीपैकी एका मतदारसंघात पक्षाने संधी द्यावी असं केसकर म्हणत आहेत। तर केसकर यांच्या या भूमिकेमुळे मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मात्र गोची झाली। मी लहानाचा मोठा शिवाजीनगरमध्ये झालो आणि राजकीय कारकीर्द सगळी कोथरूडमध्ये झाली। त्यामुळे दोन्ही ठिकाणी पैकी एके ठिकाणी लढण्याची इच्छा मी प्रदर्शित केली। मला असं वाटतं की इच्छा प्रदर्शित करणं हे गैर नाही। आमचे नेते असतात, नेते यावर निर्णय करतील आणि जो काही निर्णय असेल तो निर्णय कार्यकर्ता म्हणून एक स्वयंसेवक म्हणून निश्चितप्रमाणे मान्य असेल। निवडणुकांमध्ये अशा प्रकारच्या घटना होत असतात। आमच्याकडे देवेंद्रजी इतके समर्थ नेतृत्व आहे की ते त्याला बोलवतात, समजवतात, काहीतरी त्याचं बिनसलेलं असतं ते ऐकून घेतात, त्यावर उत्तर शोधतात आणि सगळ्यात शेवटी आमच्याकडे सगळं उत्तम चालतं। स्वतः उज्ज्वल केसकर आणि मी खूपच मित्र आहोत। म्हणजे मलाही काल डायरेक्ट सोशल मीडियातून पाहिलं त्याला आश्चर्य वाटलं। मी आज प्रवासातून गेलो, आज इथे आणि उद्या वर्ध्याला आहे की मग मी उज्ज्वल केसकरांशी बोलेन आणि फायनल सोल्युशन आमच्याकडे सगळ्यांना देवेंद्रजी आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।